Morning student, Standard 7, Subject English, Unit 3.4. Please don't read this poem. Students, in previous video, we had seen this poem. Today, we are going to see English workshop on page number 75. Now, open your book and keep ready to solve a English workshop. Student, now listen carefully. First, I read English workshop. Question 1. Present any two stanzas of the poem using proper intonation. कोणतीही दोन स्टांजाज म्हणजे उतारे कवितेतील आपण योग्य प्रॉपर इंटोनेशन म्हणजे योग्य आरोह वापर करून वाचायचे आहेत. आता मी पहिल्यांदा पहिले दोन स्टांजाचं वाचन करतो. प्लीज डोंट रीड धिस पोयम, इट्स ओनली मेंट फॉर मी. दॅट्स इट, जस्ट मूव अलॉंग यू. Now there's nothing here to see. Besides, I am sure you had rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Now I read question 2. Find the pairs of rhyming words used in each stanza. Me, see, play, away, nice, twice, line, 9, stop, cop, jail, pray, missed exist, fun, done, do, to. These are the similar words, rhyming words in question 2. Now I read question 3, think and answer. Question 1, the poet is telling someone not to read the poem. Who is that someone? कवितेमध्ये कवी सांगत आहे की कोणी वाचू नका असं कवीला सांगायचं आहे. कोण कविता वाचू नये असं कवीला सांगायचं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कवी दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स ऑर लाईक्ड टू रीड द पोयम. ज्यांना ही कविता आवडेल की ज्याला कविता वाचत आहे त्यांनी वाचू नये असं कवी या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर क्वेश्चन बी बघा. व्हॉट डिड यू फील वेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड द पोयम. आता आपण ही कविता वाचू नये असं म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटत आहे असं कवी म्हणतो. आय वॉज सरप्राईज टू रीड दॅट लाईन बिकॉज जनरली एव्हरी पोएट eagerly wants his work read by all around him, her. But here, this poet is warning us not to read his poem, and so I feel tempted to read it. म्हणजे कविता वाचू नये असं कवी का म्हणत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मोह होतो. म्हणून जेव्हा आपण करू नका एखादी गोष्ट करतो त्याला ती जाणीवपूर्वक आपण करत असतो. सी बघा. डज द पोएट रिअली वॉन्ट टू यू टू स्टॉप रीडिंग द पोयम. कवी खरोखर वाचू नये असं वाटतं का. नो, ऑफकोर्स द पोएट नोज द चिल्ड्रन्स नेचर दॅट दे डोंट पे heed to the warning given by elders and are tempted to do the opposite of the warning. जेव्हा एखादी गोष्ट करू नका असं मुलांना सांगितलं जातं त्याला मुलं ती जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन ती गोष्ट करत असतात. म्हणजे ही कविता वाचू नये असं वाटत नाही तर त्या ठिकाणी ऑपोजिट मिनिंग रिॲक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता डी बघा. व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शूड रीड इट टू.
इथे दिलेल्या ओळीतून कवीला काय म्हणायचे आहे? द पोएट मीन्स टू से दॅट द फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो शूड बिहॅव ऑपोजिट ऑफ द वॉर्निंग अँड शूड रीड द पोएम. म्हणजे कवी दुसऱ्यांना सांगू नका, म्हणजे सांगितल्यानंतर ते पुन्हा वाचणार असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे ऑपोजिट मिनिंग या ठिकाणी सुद्धा कवीनं केलेलं आहे. बघा, व्हॉट सिच्युएशन द लाईन्स रिमाइंड यू ऑफ, पुट द पोयम डाऊन नाऊ अँड शो बॅक अवे. इथे कवी दिलेल्या ओळी तुम्हाला कोणत्या प्रसंगाची आठवण करून देतात? वेन पेरेंट्स compel me to study instead of paying, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at the moment. जे आपणाला बऱ्याच वेळेला मुलांना अभ्यास करा म्हटलं की या ठिकाणी मुलांना ते खेळावं असं वाटत असतं. म्हणजे अपोजिट मिनिंग आपल्याला निर्माण होत असतो. एखादी गोष्ट करा म्हटलं की ती आपल्याला नको वाटत असते. अभ्यासाचंही तेच होतं असतं की अभ्यास करा म्हटलं की नको. व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ, पुट द पोएम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. तर मी या ठिकाणी ऑपोजिट मिनिंग केलेलं आहे. आता क्वेश्चन 4 बघा. या ठिकाणी read whether the following things are right or wrong. Give the reason of your A. Reading someone's letter. दुसऱ्याचं पत्र वाचणं हे योग्य आहे का? It is a wrong thing because it is her personal belong. It has bad manner to read such a letter. It is a violation of moral principles. जर आपण एखादीचं चोरून पत्र वाचणं हे अतिशय चुकीचं आहे. या ठिकाणी ही वाईट सवय आहे आणि ही नैतिकतेला धरून तत्वात बसत नाही. त्यानंतर B. रीडिंग समवन्स एल्स डायरी. दुसऱ्याची रोजनिशी वाचावी का डायरी? तर इट इज अ रॉंग थिंग टू डू. अ डायरी कंटेन्स द person's personal experiences and her private thought. We have no right to go through it or peep at the personal diary secretly. दुसऱ्याची डायरी आपण पाहू नये हे चुकीचं आहे असं या ठिकाणी आपलं मत आपण मांडू शकतो. त्यानंतर C. लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग पासवर्ड टाईप करत असताना आपण ते पाहावं का? हे सुद्धा प्रायव्हेट गोष्ट आहे. इट इज अ रॉंग. इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन पासवर्ड विथ द इंटेन्शन नोईंग इट फॉर मिसयूज. चुकीच्या वापरासाठी ते पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे पर्सनल गोष्टींमध्ये आपण कोणाच्याही लक्ष देऊ नये, विनाकारण त्यामध्ये डोकावू नये असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण या ठिकाणी प्रश्न पुढचा पाहू. प्रश्न eavesdropping, listening to other people conversation without their knowledge. दुसऱ्याचं आपण बोलणं ऐकावं का चोरून हे या ठिकाणी विचारलेलं आहे. इट इज अ रॉंग थिंग्स. इट इज अ बॅड हॅबिट टू लिसन टू अदर्स कन्व्हर्सेशन सिक्रेटली टू फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रायव्हेट लाईफ, इस्पेशली इफ इट इज फॉर स्प्रेडिंग रूमर्स. म्हणजे दुसऱ्याचं बोलणं ऐकू नये किंवा आपण रूमर्स म्हणजे त्या ठिकाणी आपण दुसऱ्याविषयी गैरसमज पसरू शकतो. म्हणजे ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल ID विदाऊट देअर नॉलेज. कोणाचाही पत्ता, फोन नंबर, ईमेल ID न कळत मिळण्याचा प्रयत्न करणं ही इट्स अ रॉंग थिंग अँड अ क्राईम इफ इट इज डन इंटेन्सिव्ह टू मिसयूज. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत प्रश्न 5वा, क्वेश्चन 5 ऑन पेज नंबर 76. रीड द lines of given in the table. Discuss what they
mean and when they might be used. Then use your imagination and name situation which these lines may be used by different speaker. आता एखाद प्रसंग लाईन सांगितलेलं आहे त्या ठिकाणी सिच्युएशन आणि स्पीकर एक एक्झाम्पल दिलं आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ देअर्स नथिंग हिअर टू सी. कवीला या ठिकाणी काय सांगायचं आहे. सिच्युएशन बघा, काल्पनिक सिच्युएशन आपण या ठिकाणी करायचं आहे. अशी पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. जर असा प्रसंग असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की दोन भावांची भांडणं लागलेली आहेत पेपर आणि त्या ठिकाणी लोक जमलेले असतील तर आपण म्हणतो जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ देअर्स नथिंग हिअर टू सी. स्पीकर काय म्हणतो बघा, बोल अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट टेल्स द पीपल. आता बोलणार म्हणतो की लोक अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट टेल्स द पीपल. लोकांना स्पीकर म्हणेल की जावा तुम्ही पुढं, अशा पद्धतीने. दुसरा प्रसंग सांगितलेला आहे, आस्क्ड यू वन्स पोलाइटली डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. आता आपण एखादी गोष्ट सांगतो एकदा पुन्हा सांगणार नाही असं म्हणतो, असं एक प्रसंग सिच्युएशन काय असेल बघा. यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर बाईंग अ जंक फूड टू हिज फादर. सिच्युएशन आहे. मग या ठिकाणी स्पीकर काय म्हणेल, फादर इज वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर दिस पर्पज. म्हणजे वडील जे आहेत त्या मुलांना ताकीद देत आहेत टू आस्क मनी फॉर दिस पर्पज. कोणत्या गोष्टीसाठी पैसे पाहिजे म्हणजे कारण विचारून पैसे देणार त्या ठिकाणी वडील. त्यानंतर दिस इजंट युअर्स इट्स माइंड. टू स्टुडंट्स आर कॉरिंग ओव्हर द पोझिशन ऑफ रुलर इन द क्लास. मालकीवरून पट्टीच्या मुलांचे भांडण सुरू आहे, अशी प्रसंग आहे. एखादं स्पीकर काय म्हणेल, वन ऑफ द स्टुडंट्स टेल दिस टू द अदर. भांडू नका असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. इफ यू डोंट क्वाईट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय शॅल कॉल अ कॉप. जर तुम्ही थांबला नाही तर तुम्ही पोलिसांना बोलवेन. अ बुली गॉन इज थ्रीटिंग अ पर्सन फॉर नो कॉज. म्हणजे द पर्सन हू वॉज थ्रीटन टेल्स द बुली. म्हणजे दोन या ठिकाणी जर भांडत असतील तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं त्या मुलांना भांडण थांबवण्यासाठी म्हणू शकतो. त्यानंतर इफ यू डोंट क्वाईट दिस इन्स्टन्स आय स्वेअर असं झालं, इट इज टू लेट नाऊ. इट इज टू लेट नाऊ. अ पेशंट्स डाईज बिफोर डॉक्टर्स अराईव्ह. द फॅमिली मेंबर्स टेल द डॉक्टर. म्हणजे आता फार उशीर झालेला आहे, तुम्ही यायला उशीर झाला असं डॉक्टर सिच्युएशन असेल तर लोक फॅमिली मेंबर्स त्या ठिकाणी म्हणतील. त्यानंतर हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. अ पर्सन आस्क फॉर अ सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. द पर्सन्स फ्रेंड टेल्स हिम. पर्सन्स फ्रेंड टेल्स हिम. स्पीकर कोण आहे, पर्सन फ्रेंड्स टेल हिम. पर्सन्स फ्रेंड. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रसंगी कशा पद्धतीचं प्रसंग काय आहे आणि त्या ठिकाणी बोलणारी व्यक्ती काय बोलेल हे आपण या ठिकाणी पर्सनल मत आपण मांडलेलं आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन 5 जो आहे तो आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यानंतर आपल्याला या प्रश्नामध्ये आपलं वैयक्तिक मत आपण मांडू शकतो. आता आपण प्रश्न 6 पाहणार आहोत. ॲड 1 or 2 lines before or after the lines given below to prepare a short dialogue. आपण एखादा डायलॉग तयार करण्यासाठी शॉर्ट डायलॉग तयार करण्यासाठी सुरुवातीला किंवा अगोदर
त्या ठिकाणी योग्य माहिती लिहावायची आहे. मग या ठिकाणी पहिलं बघा, अ चाइल्ड विल यू प्लीज अलो मी टू यूज युअर बॅट. हिज फ्रेंड नो. हिज फ्रेंड म्हणेल नो सॉरी इट्स ओनली मेंट फॉर मी. मला तुझी बॅट देतोस का म्हणल्यानंतर मित्र काय म्हणेल, नाही मित्रा ती माझ्यासाठी आहे. दुसरा प्रसंग आहे, यू रिअली हॅव टू स्टॉप. आय वॉन्ट टू मोर लाडूज मदर. यू ऑलरेडी हॅव इटन फोर. यू रिअली हॅव टू स्टॉप. अगोदर खाल्लेला आहेस, आता बास कर. दुसरं तिसरं, फादर व्हॉट आर यू डुईंग विथ द डॉग. दीपा आय एम पुलिंग इट्स टॉल. आय लाईक इट. फादर डोंट डू इट. दॅट इजंट व्हेरी नाईस. द डॉग माईट बाईट यू. त्यानंतर चौथा प्रसंग आहे, लता माय फ्रेंड सुमन इज नॉट टॉकिंग टू मी. ब्रदर व्हॉट्स फॉर. लता आय क्वारलिंग विथ हर. ब्रदर देअर्स ओनली वन सोल्युशन. गो अँड से सॉरी टू हर अँड मेक फ्रेंड्स विथ हर अगेन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण डायलॉग डेव्हलप करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 7 दिलेला आहे, त्यामध्ये फाइंड ऑल कॉन्ट्रास्ट फॉर्म्स यूज इन द पोएम. लँग्वेज स्टडीचा भाग आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण लँग्वेज स्टडीमध्ये वापरायचे आहेत. आता पहा, दॅट्स देअर, आय एम, यू हॅड, इजंट, डोंट, यू आर, आय शॅल, ही विल, ओन, पोएम्स, हिअर्स, यू विल, शुडंट. हे कॉन्ट्रास्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप, शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण, ह्याला संक्षिप्त रूप वापरलेले आहेत. इजंट, इट अशा पद्धतीनं. इट इज, इट्स अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वाचन करतो, कॉन्ट्रास्ट फॉर्म लिहितो. आता फाइंड ऑल कॉन्ट्रास्ट फॉर्म यूज्ड इन द पोएम शोधायला सांगितले कॉन्ट्रास्ट फॉर्म. तर लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन विथ बी अँड हॅव. बी टू बीचं रूप आणि हॅवचा वापर करायचा आहे. या ठिकाणी टू बीचं रूप एम, इज, आरचा वापर प्रश्नार्थकमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी यस नो टाईप क्वेश्चन तयार होत असतात. तर आपण हा भाग पान नंबर 7 वरती पाहिलेला आहे. म्हणजे आता पहिला प्रश्न आपण जर पाहिला, आर यू रायटिंग अ स्टोरी. याचं उत्तर आहे यू आर रायटिंग अ स्टोरी. म्हणजे यू आर रायटिंग अ स्टोरीचं आर यू रायटिंग अ स्टोरी असा क्वेश्चन, येस नो टाईप प्रश्न, येस ऑर नो. इज सी गोईंग होम. वेअर दे रीडिंग देअर होमवर्क. हे टू बीचं म्हणजे वाक्यामधील एम, इज, आर, वॉज, वेअरनं प्रश्न तयार केला जातो. अशाला येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. हॅवने प्रश्न होतात. हॅव आय मेड अ मिस्टेक. हॅव यू रिटन दिस. ॲज ही गिवन यू अ बुक. त्यानंतर WH क्वेश्चन दिलेले आहेत. वेअर आर यू गोईंग. व्हॉट इज द पेंटिंग. वाय आर यू लाफिंग. व्हॉट हॅव यू ड्रॉन. वाय हॅज ही कम. वेअर हॅव यू पुट इट. या ठिकाणी पान नंबर आपल्याला 76 वरती अशा पद्धतीचे WH क्वेश्चन दिसतात. आपण अशा पद्धतीचे WH क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन गोळा आपण लिहायचे आहेत, वहीमध्ये नोट करून ठेवायचे आहे. थँक्यू. गुड बाय.